माझ्या आईनं घराच्या आजूबाजूला बरीच झाडं लावलीत, फळांची आणि फुलांची आणि अशी नॉर्मल लाईक भाजीपाल्याची. तर इथे बघा, हे माझ्या इथं मागं केळीचं झाड दिसतं. हाय एव्हरीवन, मी स्नेहा. वेलकम टू चहा अँड चर्चा. मी आली आहे माझ्या गावी. माझ्या गावाचं नाव आहे चंदगड, जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि आता वाजले आहे सकाळचे 10:30 आणि वेदर खूप छान आहे. आम्ही पुण्यामध्ये बरेच दिवस होतो. आय थिंक 3-4 दिवस आम्ही पुण्यामध्ये होतो आणि तेव्हा समरच होता आणि फार जास्त उकाडा होता. पण आम्ही आलो इकडे, आय थिंक काल आलो आणि एकदमच पाऊस सुरू झाला आहे. आय थिंक मान्सून आलेला आहे. असं वाटते की पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस अगदी धो पडत नाही आहे, पण काल असं छान थोडासा पाऊस पडून गेला आहे, ज्यामुळे वातावरण एकदम थंड झालं आहे. माझं जे घर आहे ते असं शेताच्या मध्ये आहे आणि गावाच्या बाहेर आहे, त्यामुळे आजूबाजूला तुम्ही बघताय की सगळं असं हिरवंगार शेत दिसतंय तुम्हाला. आय थिंक तिथे ऊसाची शेती आहे आणि आम्ही पावसाळ्यामध्ये इथं भाताची शेतीसुद्धा होते, कारण आमच्या मी ज्या गावी राहते तिथे भाताचं पीक खूप चांगलं येतं आहे. तर हा असं तुम्ही बघितलं ना की हे असं सगळीकडे असं हिरवं दिसतंय हे. आणि नॉट ओन्ली जस्ट पावसाळ्यामध्ये, म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे असंच असतं, हे नेहमीच हिरवं असतं. माझ्या घराच्या बाजूला हा असा मोठा रस्ता आहे, जो हा रस्ता डायरेक्ट गोव्याला जातोय. आणि इथून थोडंसं पुढे गेलं ना की आय थिंक इथे एक नदी आहे. त्या नदीचं नाव आहे ताम्रपर्णी, जिचा पूर येतोय पावसाळ्यामध्ये. तो पूर जवळजवळ ह्या शेतापर्यंत येतो. सो आम्ही लहानपणी काय करायचं, आम्हाला फार आवडायचं पूर बघायला जायला नदीचा. आणि आमच्या इथे जवळपास समुद्राचा नाही आहे, गोव्याला जायला पाहिजे समुद्राकडे जायचं असलं तर ज्यावेळी पूर येईल लहानपणी, त्यावेळी नेहमी आम्ही हा पूर बघायला इथं यायचो आणि पुराच्या पाण्यामध्ये भिजायचो. आता वाटतं की आम्ही कसं करत होतो एवढं थंड पाण्यामध्ये, कारण इथं पाऊस पडला की वातावरण अगदी थंड होतं. पण ते लहानपणीचा विचार केला ना तर खूप मजा यायची आम्हाला तसं करायला, पाण्यामध्ये जायला, पाण्यामध्ये खेळायला. माझ्या आईनं घराच्या आजूबाजूला बरीच झाडं लावलीत, फळांची आणि फुलांची आणि अशी नॉर्मल लाईक भाजीपाल्याची. तर इथे बघा, हे माझ्या इथं मागं केळीचं झाड दिसतंय. हे केळीचं झाड आहे आणि इथं हे पेरूचं झाड आहे. पेरू दिसतंय का तिथे? आय थिंक तिथं पेरू दिसतं या. आणि थोडं पुढे गेलं की ते पेरचं झाड असते, पोपटी कलरचं एक फळ असतंय, असं ट्रान्सपरंट काइंड ऑफ फळ असते, त्याचं झाड आहे. ते आम्ही आय थिंक लास्ट टाइम कधी आलो होतो, विंटरमध्ये एकदा आलो होतो, तेव्हा पूर्ण असं खाली पूर्ण सडा पडला होता त्या फळांचा. ती एवढी फळं येतात. आणि फणसाचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच. आणि असं पूर्ण असं बाग आहे इथं अशी. सो उन्हाळ्यामध्ये जरी असं गावामध्ये खूप गरम असलं किंवा घरामध्ये जरी खूप गरम होत असला ना, तरी आम्ही इथं बागेमध्ये आलो आणि इथं बागेमध्ये अशी एक चटई टाकून बसलं की तेवढा उकाडा जाणवत नाही. पण आता त्याची गरज नाही आहे, कारण आता पाऊस सुरू झालेला आहे आणि उकाडा अगदीच गेलेला आहे. आणि हे माझं फेवरेट फ्रूट आहे, वन ऑफ द फेवरेट फ्रूट, चिकू. हा मला मिळत नाही सॅनडिएगोमध्ये, म्हणजे आय थिंक मेक्सिकोमधून येऊ शकतो, पण आम्ही कधी ट्राय केला नाही आहे चिकू सॅनडिएगोमध्ये, US मध्ये. पण इथे आलो की आम्हाला हा ट्राय करायला मिळणार आहे. हा कच्चा आहे आता सध्याला, तर मला माहीत नाही की आत्ता काढून तो पाडायला लावला तर पिकेल की नाही, पण दॅट्स अ गुड आयडिया करायला, मी विचारते. तर हे केळी लागली आहे ह्या झाडाला आणि इथे ही फुलं लागलीत, ही रानफुलं आहेत. सो या फुलांची कधी अशी काळजी घ्यायची गरज पडत नाही, तुम्हाला पाणी घालायची गरज पडत नाही. ही फुलं येतच राहतात नेहमी. तुम्ही इथे रस्त्याच्या पलीकडचा बघताय, तर भरपूर त्या टाईपची फुलं लागलेत. हे घराच्या समोर आंब्याचं झाड आहे. आय थिंक तोतापुरी आंबा आहे, ज्याचा मी कैऱ्या लागल्या ना, पिकायच्या अगोदर मी कैऱ्या काढायचो आणि त्याचं ताजं लोणचं करायचो. ही आहे नारळाची झाडे आणि इथं वरती बरेच नारळ लागले. ह्या झाडाला इथे लागलेच आहेत नारळ, पण हे जे मोठं झाड आहे ना तिथेचा नारळ आहे. तुम्हाला लेट मी सी इफ आय कॅन कॅप्चर इट.
हे बघा दिसतात ना, हे छोटे 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 हे ते नारळ आहेत, हे नारळ लागले तिथे. सो आम्ही युजली असं छान नारळ पिकले की त्याचं नारळ काढून त्याचं पाणी, शहाळ्याचं पाणी पितोय. ओ ही माझी बहीण आहे, इकडे 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 ही माझी बहीण आहे, माझी छोटी बहीण, माझी बेबी सिस्टर. ती थोडीशी लाजते, तिला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. माझा आजचा प्लॅन आहे की आम्ही बेळगावला जाणार आहे. आम्हाला थोडी शॉपिंग करायची आहे आणि त्या गोष्टी इथे मिळणार नाही आहे. आणि माझा भाऊ जो आला आहे तो बेळगावला आला आहे पुण्याहून, आणि आम्ही मग तिथे जाणार आणि मग आमच्या गोष्टी सगळ्या फिनिश करणार आम्ही. आणि आम्हाला थोडीशी डेंटल ट्रीटमेंटचं करून घ्यायची आहे, तीसुद्धा करणार आहे. मला थोडं केसांचं ट्रीटमेंट करायची आहे. मी विचार करते आहे की ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवेन मी काय केलं. तर आय एम स्टील थिंकिंग अबाउट इट. मी एकदा करून घेतले ते आणि मला माहीत नाही की मला पुन्हा करायचं आहे की नाही. सो लेट्स सी. तर मी ते करणार आहे. आणि त्यानंतर बस गेली, आवाज खूप भार आहे. ओके. आणि त्यानंतर माझा प्लॅन आहे की आम्ही तिथेच काहीतरी खाऊ पिऊ आणि संध्याकाळी परत चंदगडला येऊ. तर चला मग भेटूया आपण बेळगावमध्ये. बाय. हे जरा टाईट वाटते खरं. हां यूज होणार मॅडम. 5-10 मिनिट घातला नाही आपल्याला, त्याला लेफ्ट राईट नसते. ह्याच्यापेक्षा हा एकच साईज छोटा आहे का? मधला नाही आहे का कुठला? ह्याच्यामध्ये नाही आहे. ह्याच्यामध्ये छान वाटत होतं हे वेल्वेट. त्याच्यामध्ये माझं साईजच नाही आहे का वेल्वेटमध्ये? येणार आहेत काय कधी? चांगला बसतो. आता हा आहे. ह्याच्यामध्ये येणार आहे का तुमच्याकडे? गणपतीच्या वेळेला मी इथे मुलांचे कपडे शॉपिंग करायला आली आहे. मला मुलांसाठी धोतर घ्यायचे आहेत कलरफुल, स्पेशली ऑरेंज कलरचे घ्यायचे आहेत. आणि मला इथे मिळतच नाही आहेत कुठे. मी चेक केलं पुण्यामध्ये नाही मिळाले. इथं चेक करते मी बेळगावमध्ये. सर 2-3 दुकानं बघितलेत मी, मला कुठेच मिळत नाही आहे. सर माझे मिस्टर गेलेत आता बघायलाच. आणखी एक दुकान आहे तिथे, मी ते मुलांना घेऊन थांबली आहे. जर इथं नाही मिळालं तर माझा प्लॅन आहे की ॲमेझॉनमधून घ्यायचा. कारण ॲमेझॉनमध्ये मी बघितलं आहेत, पण मला काय करायचं होतं, मला दुकानामध्ये जाऊनच चेक करायचं होतं आणि मुलांना व्यवस्थित बसतात की नाही बघायचं होतं आणि मग घ्यायचं होतं. पण आता वाटत नाही की ते शक्य आहे. तर आता मी तेच करणार आहे. मला ऑरेंज घ्यायचे आहेत एस्पेशली, कारण माझी साडी जी आहे ती अशी ऑरेंज कलरची आहे, काइंड ऑफ ऑरेंज कलरची आहे. आणि मला त्यांना असं कॉम्प्लिमेंट होईल असे त्यांना कपडे घ्यायचे आहेत एका फंक्शनसाठी. सो मी तेच आता चेक करणार आहे. आता स्पायडर चालला इथून माझ्याकडून, माझ्या अंगावरती बसणार आहे. बापरे. तर तेच मी आता चेक करणार आहे आणि मग इथून आम्ही मुलांना काहीतरी खायला द्यायला जाणार आहे. असं मी मॅगीमध्ये जेवलो आहे आणि आता मी मुलांना घरी सोडलं आहे आणि मी चालली आहे माझ्या केसाची ट्रीटमेंट करायला. मी अपॉइंटमेंट घेतली नाही आहे. सो लेट्स सी की मला मिळते की नाही अपॉइंटमेंट. आणि ॲक्च्युली ते बंदसुद्धा होतं काल, सो आय डोंट नो बंदच आहे वाटतं आज. ते ओपन आहे आज. सो आम्ही मला चेक की मला आज अपॉइंटमेंट मिळते की आत्ता मिळाली तर बरं आहे. पण इट्स गोना टेक 2 hours. सो लेट्स सी. हाय एव्हरीवन. तर मी आत्ताच हेअर सलॉनमधून बाहेर आली आहे आणि मी हेअर सलॉनमध्ये हेअर स्मूदनिंग
करायला गेले होते आणि मग ते करता करता मी विचार केला की मी हेअरकटही घ्यावा. तर मी हेअरकट केलेला आहे. खूप जास्त केस कापले नाही आहेत कारण मला एक कार्यक्रम अटेंड करायचा आहे, पण मी हे स्मूथिंग केलेलं आहे आणि किती छान दिसत आहेत केस. एकदम सिल्की झालेत आणि व्हेरी इझी टू मेंटेन. आता मी वॉश केल्यानंतर हे असेच राहणार आहेत केस, म्हणजे मला काही करावं लागणार नाही आहे. त्यानंतर माझा भरपूर वेळ वाचणार आहे आणि बिकॉज इट्स अ काइंड ऑफ अ केरेटिन ट्रीटमेंट, इट्स व्हेरी गुड फॉर युअर हेअर ऑल्सो असं त्यांनी मला सांगितलं आहे. लेट्स सी. तर आय एम व्हेरी एक्सायटेड. मला केस फार 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 जास्त आवडलेत आणि हा हेअरकटसुद्धा मला खूप सुंदर वाटतं आहे, म्हणजे खूपच छान केलं आहे त्यांनी. मी सलॉनमध्ये जवळजवळ आय थिंक 3 तास होते. मी 2:30 वाजता गेले होते, आता 5:30 वाजता आहेत. तर मी जवळजवळ 3 तास बसले होते सलॉनमध्ये. सो इट टूक 3 hours टू फिनिश द ट्रीटमेंट आणि प्लस हेअरकट. पण जो स्पेशलिस्ट होता, जो हे करत होता, वॉज व्हेरी पेशंट. मी त्याला 100 प्रश्न विचारले असणार आहेत की कशामध्ये काय आहे आणि काय केमिकल्स आहेत आणि कसं काय होतं आहे. आणि ही वॉज आन्सरिंग एव्हरीथिंग व्हेरी पेशंटली. सो आय एम व्हेरी ग्लॅड. आणि एंड रिझल्ट तुम्हाला दिसतोयच. मला फार आवडला एंड रिझल्ट. एकच आहे की आय थिंक माझ्या केसाचा कलर जरा लाईट झाला आहे, सो मला थोडंसं डार्क करून घ्यावं लागणार आहे. पण अदर दॅन दॅट मला फारच आवडलं आहे. आय एम व्हेरी हॅपी. आता मी चालली आहे घरी. मी बेळगावमध्येच आहे अजून. माझ्या बेळगावच्या घरी चालली आहे मी. आणि माझी मुलं आता झोपली होती, ती आय थिंक उठलेली असणार आहेत. तर मला आणखी थोडी कामं फिनिश करायची आहेत. पण मी बघते आता मुलांचं कसं मूड आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की मी बाहेर जाणार आहे की मी घरातच राहीन मुलांबरोबर. और मला वाटते की मी पार्कला घेऊन जाईन त्यांना, कारण ते दिवसभर ॲक्च्युली आम्ही भरपूर बाहेर फिरलो आहे. मी भरपूर बाहेर फिरलो आहे. सो ते बोर तर झाले नसणार आहे. पण वेदर खूप छान आहे. असं जास्त गरमी नाही आहे, जास्त थंडी नाही आहे, वारा छान सुटला आहे आणि पाऊस पडत नाही आहे मुख्य म्हणजे. तर मला वाटते की मी मुलांना आता पार्कमध्ये घेऊन जाईन. सो लेट्स सी. आणि मग थोड्या वेळानंतर आय थिंक आम्ही संध्याकाळी परत निघू चंदगडला जाण्यासाठी, कारण उद्या आमचा एक वेगळा प्लॅन आहे वेगळीकडे जाण्याचा. मी नक्की सांगेन तुम्हाला. चला तर आम्ही इथे डिनर करायला आलो आहे. इथे असं नॉनव्हेज आणि व्हेज थाळी असते आणि ती चुलीवरती बनवतात आणि चुलीवरची भाकरी असते, चुलीवरचं चिकन आणि मटण असतं. व्हेज थाळीमध्ये मला माहीत नाही काय आहे, पण तेच आम्ही आता डिनरला ट्राय करायला आलो. तर मी खाणार आहे आता ते. डिनर झालं आमचं. खूपच जेवण छान होतं. म्हणजे अगदी तिखट होतं पण अगदी झणझणीत नव्हतं की ज्यानं तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे आता काय करायचं म्हणून आणि पाणी भरपूर प्यावं लागेल असं नव्हतं. खूपच असं व्यवस्थित वेल बॅलन्स्ड तिखट जेवण होतं. खूपच मजा आली खाऊन. आणि भाकरी तर अगदी पातळ तांदळाची भाकरी होती आणि इंद्रायणी भात होता ज्याला एवढा सुंदर वास येत होता आणि ती इंद्रायणी भाताची चव येत होती छान. खूप मजा आली जेवून. माझं पोट फुल्ल भरलेलं आहे. आणि आता माझा प्लॅन आहे की आम्ही आत्ता 9:30 वाजत आलेत रात्रीचे आणि आम्ही आत्ता चंदगडला जाणार आहे. मुलं मोस्टली झोपणार आहेत कारमध्ये. होपफुली तिथे गेल्यानंतर उठणार नाहीत आणि आम्ही सुद्धा झोपू. तर मी आता हा व्हिडिओ इथेच बंद करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.